शिवसेना युबीटी पक्षाच्या शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आता शिवसैनिक येऊ लागलेले आहेत आणि स्वतःच्या घरामधून भाजी भाकरी घेऊन पदरमोड करून शिवसैनिक मुंबईमध्ये येत असतात। शिवाजी पार्कच्या फुटपाथवरच हे शिवसैनिक भाजी भाकर खाताना दिसतात। तसेच उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या शिवसैनिकांबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। शिवसेना दसरा मेळावा शिवतीर्थ आणि शिवसैनिक हे समीकरण गेल्या अनेक दशकांपासूनचं आहे आणि या दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवसैनिक ही अशा प्रकारे स्वतःची भाजी भाकरी बांधून घेऊन येतात आणि इथं जेवतात। आता राजकीय पक्षाच्या सगळ्या प्रथा बदललेल्या आहेत, राजकीय पक्ष देखील आता कॉर्पोरेट होऊ लागलेले आहेत, तशा परंपरा येत आहेत, परंतु अशा प्रकारे स्वतःच्या घरातून चटणी भाकरी घेऊन येणं, ठेचा आहे, लोणचं आहे आणि ते पण इतक्या लांबून घरातून घेऊन येणं आणि मुंबईत अशा प्रकारे एक निष्ठा दाखवणं, शिवसेनेला साथ देणं हे अत्यंत अधिक महत्त्वाचं आहे। कारण गेल्या काही वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना फुटली होती त्यानंतर 2 दसरा मेळावे होत आहेत। त्या दृष्टिकोनातून अनेक ग्रामीण भागातून शिवसैनिक मात्र ह्या शिवतीर्थावर येताना पाहायला मिळत आहेत। स्वतःची चटणी भाकरी घेऊन घरातूनच अशा प्रकारे अनेक शिवसैनिक येत आहेत। कुठून आलेला आहे तुम्ही, काय सांगा? आम्ही चाळीसगाव तालुका जिल्हा जळगाव इथून आलेलो शिवसैनिक आहेत। आमच्याबरोबर भडगाव तालुक्याचे उपजिल्हा प्रमुख दीपक पाटील पण आहेत। आमचे जुने निष्ठावंत शिवसैनिक सगळे जुने निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी आलेलो आहेत आम्ही। आणि आम्ही बाळासाहेब असतानापासून दसरा मेळाव्याला येतो, ते आज तागायत अखंडपणाने येत आहोत। स्वतःची चटणी भाकरी घेऊन स्वतःची चटणी भाकर घेऊन आम्ही स्वतः तिकीट काढून रेल्वेने येतो, विदाऊट तिकीट सुद्धा येत नाही। स्वकष्टाने पैसा कमवलेला जो आहे ती स्वतःची भाकरी घेऊन स्वखर्चाने इथे येत असतो। तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही धुळे तालुका वरखेडी गाव। आणि किती वर्ष झाले येत आहे? आम्ही 10 वर्षापासून कंटिन्यू येतोय आम्ही। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश बालेरावसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।